राज्यातल्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये एका महत्त्वाच्या समितीची स्थापना करावयाची आहे. त्या अनुषंगाने आज आपण हे एक पत्र जाणून घेणार आहोत. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण सर्व व्यवस्थापनांच्या शाळांच्या संदर्भात एक महत्त्वाचं पत्र जाणून घेऊया. अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या, शासनाचे निर्णय, शासनाचे पत्र जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. आता आपण पत्र जाणून घेऊया. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने केंद्र शासनाने इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत पर्यावरण विषयक उपक्रम राबविण्यासाठी 100% सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये इको क्लब स्थापन करून त्याबाबतची माहिती पोर्टलवर अपलोड करण्याबाबत संदर्भीय पत्रान्वये आपणास कळविण्यात आले होते. प्रत्येक शाळांमध्ये इको क्लब फॉर मिशन लाईफ मंच दिनांक 25/7/2025 पर्यंत स्थापन करणे व इको क्लब स्थापन केल्याचे विहित नमुन्यातील अधिसूचना इको क्लब फॉर मिशन लाईफ अपलोड करण्याबाबत विस्तृतपणे मार्गदर्शक सूचना या कार्यालयाच्या संदर्भ पत्र क्रमांक 1 अन्वये निर्गमित करण्यात आलेले आहेत. तथापि इको क्लब फॉर मिशन लाईफ पोर्टलवरील प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहता आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांनी इको क्लब फॉर मिशन लाईफ मंच स्थापन केल्याबाबतची माहिती कमी प्रमाणात पोर्टलवर अपलोड केली असल्याचे दिसून येत आहे. सदर वस्तुस्थिती जिल्हा नोडल अधिकाऱ्यांना नियमित व्हॉट्सॲप ग्रुप शेअर करण्यात येते. इको क्लब फॉर मिशन जागतिक पर्यावरणीय उपक्रम 2025-2026 पोर्टलवरील प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहता इको क्लब स्थापनेची टक्केवारी 62.65% इतकी आहे. सोबत जिल्हानिहाय वस्तुस्थिती दर्शविण्यात आलेली आहे. विशेषतः पुणे, लातूर, नागपूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, सोलापूर, धुळे, सांगली, नंदुरबार, मुंबई DYD, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील 50%पेक्षा कमी शाळांमध्ये अद्यापही इको क्लब मंच स्थापन केलेले दिसून येत नाही. याबाबत केंद्र शासनाकडून नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे. केंद्र शासनाकडून इको क्लब फॉर मिशन लाईफ बाबत VC घेण्यात येणार आहे. तरी उपरोक्त जिल्ह्यांनी 50%पेक्षा कमी शाळांमध्ये अद्यापही इको क्लब मंच स्थापन करण्याबाबतची कार्यवाही का केलेली नाही याबाबतची कारणे उपरोक्त जिल्ह्यांनी दिनांक 18/12/2025 पर्यंत या कार्यालयास सादर करण्याबाबत आपल्या स्तरावरून निर्देश देण्यात यावेत. सोबत जिल्हानिहाय वस्तुस्थिती देण्यात आलेली आहे. आज दिनांक 16/12/2025 रोजी केंद्र शासनामार्फत आयोजित VC मध्ये दिनांक 29/12/2025 पर्यंत 100% शाळांमध्ये इको क्लब मंच स्थापन करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने सर्व जिल्ह्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये 100% इको क्लब मंच स्थापन करण्याबाबत कार्यवाही दिनांक 29/12/2025 रोजीपर्यंत करावी. इको क्लब फॉर मिशन लाईफ बाबतचे उद्दिष्टे पूर्ण होईल असे पाहावे, असं माननीय राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी या पत्राच्या अनुषंगाने कळविलेलं आहे. दिनांक 29/12/2025 पर्यंत शाळांमध्ये इको क्लब मंच स्थापन करावयाचा आहे. अर्थात ज्या शाळांनी हा मंच स्थापन केलेला नाही त्यांच्या संदर्भातील ही एक महत्त्वाची अशी सूचना आहे. सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल
आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.